नमस्कार, KTN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. कोंडावड येथील वनरक्षक 17,000ची लाच स्वीकारताना अटक झाल्याचे प्रकरण नुकतेच घडले असताना त्यातील अजून एक दुसरा आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी अटक केला आहे. 2 महिन्यापूर्वी झालेल्या या कारवाईत तेजस्विनी साळुंके या वनरक्षक 17,000ची लाच स्वीकारताना पकडल्या गेल्या होत्या. यामुळे या कारवाईत एक संशयित आरोपी सुटल्याची चर्चा परिसरात सुरू होती. ज्याला अटक व्हायला पाहिजे होती त्यांना अटक न झाल्यामुळे या चर्चेला उधाण आले होते. या संदर्भातच कारवाई करताना काल सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी कारवाई करत संजय हिरामण पवार राहणार मंगुशेठ नगर शहादा यास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेजस्विनी साळुंके यांना 17,000ची लाच स्वीकारण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी त्यांना अटक केली आहे. सदरील कारवाई 2 महिन्यानंतर झाली असली तरी वन विभागातील एका कर्मचाऱ्याला या ठिकाणी अटक झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे लाच स्वीकारली म्हणून अटक झाली, परंतु त्यानंतर एक आरोपी निर्दोष सुटल्याचे लक्षात आले होते. परंतु आपण यातून निर्दोष सुटले असे समजत असतानाच सदरील कारवाई झाल्यामुळे या प्रकरणावरती पुन्हा नवीन वळण मिळाल्याचे समजते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले असून ती कारवाई करण्यात आली आहे. फेस ग्रामपंचायती अंतर्गत बाबडीची झाडे कापून ती गुजरात राज्यात 4 चाकी वाहनाने विक्रीस नेण्यासाठी 17,000 रुपयाची लाच तेजस्विनी साळुंके व संजय पवार यांनी मागितली होती. त्यावेळेस केवळ वनरक्षक कोंडावड तेजस्विनी साळुंके यांनाच अटक करण्यात आली होती. परंतु तदनंतर ज्यावेळेस त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता त्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संजय पवार हे देखील यात सामील असल्याचे लक्षात आल्याने त्यांना देखील अटक केली आहे. त्यामुळे या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कारण अशा प्रकारे लाच स्वीकारण्यासाठी त्यांनी जो प्रोत्साहन दिले आहे त्या संदर्भात LCBची कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. KTN न्यूज नेटवर्क नंदुरबार.